जाऊ द्या भाई लय घाई मध्ये ये वापस यायला लागलो होतो इकडे रायडर काय करणार ना कार्य करतो. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सॉरी मित्रांनो, काल ब्लॉग थोडा लेट आला कारण की लाईट गेली होती प्लस चार्जिंग नव्हती आपल्या फोनला आणि आपल्याकडे तर पॉवर बँक पण नाही. सध्या पॉवर बँक होती ती खराब झालेली आहे, त्यामुळे थोडा लेट आला व्हिडिओ, त्यासाठी सॉरी. चला आपण आता जाऊयात बदारा मारुतीला. चला, बुंदीचा लाडू घेतलेला आहे. केळी आहे भैया की 50 रुपये काही डझन घेऊन जाऊ. घेतलं तू? 5-8 आणला. 5-8 विचारायला जास्त नाही घ्यायचे रे, मीडियम घेऊन जाऊ आपण. आंबे आहे यार, आम अच्छे आहे क्या? केसर. चला मित्रांनो, आपण आता केळी ती आणलेली आहे, आपण जाऊयात वरती. चला जाऊयात, आणखी घेऊन यायचं सामान. चला चला जाऊयात आपण. बुंदीचा लाडू आहे. पन्नी आहे का? अरे पन्नी. जाऊयात घरी. बुंदीचा लाडू घेतलेला आहे. बुंदीचा लाडू घेतलेला आहे. म्हणजे किती वाजता निघून आपल्याला? 6:30ला निघू आपण. 6:30 मागच्या टायमाला आपण निघालो होतो, रात्री निघालो होतो मागच्या टायमाला. हो ना, रात्रभर तिकडे होतो आणि सकाळी आपण निघालो होतो. चहा घेतले होते, मजा आली तुला मागच्या टायमाला. अरे काय मागच्या टायमाला तर तिकडून गोल फिरून होतो डायरेक्ट आपण. डायरेक्ट स्कॅम होणार होता आपलं सर्व. समृद्धीकडून जाऊन वापस यायला लागलो होतो इकडे. रायडर काय करणार ना सगळे? हा, 2-3 कार्य करतो. 2-3 कार्य करत होते HF डिलेक्स आले. एवढं खतरनाक होतो डायरेक्ट. तिरी चालू होती डायरेक्ट गाडी. सातला इथून निघू आपण. चला जाऊयात. चल चहा पिऊयात. काहीतरी. सकाळी उठून आंघोळ गेली, डायरेक्ट आलो आहे एकदा. चहा पिऊयात इथं. चहा पिऊन आम्ही निघालो खुलताबाद येथील बदारा मारुतीला दर्शन करायला. बदारा मारुती मंदिर खुलताबाद येथील हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. हे सोयगाव जवळ छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे स्थित आहे. हे मंदिर वेरूळ लेण्यापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि छत्रपती संभाजीनगर येथून 28 किलोमीटर आहे. व संभाजीनगर मधून निघाल्यावर आपल्याला 48 ते 49 मिनिट लागतात. येथील मारुती नवसात पावणारा असून हे अत्यंत जागृत स्थान आहे. मार्केट टायमाला मजा आली होती. मार्केट गेलो होतो आपण डायरेक्ट 12:30 नंतरच गेलो होतो. लॉंग रूटनं डायरेक्ट हायवेने गेलो होतो डायरेक्ट. मजा आली होती मार्केट टायमाला. आपण इथून इकडे जायचं आहे आपल्याला. आता हे हायवेला जातो तिकडून वेरूळच्या साईडला.
आणि इकडं खुलताबादच्या साईडला इकडून रस्ता जातो. आपण या साईडने आलो. सात आठ किलोमीटर. तुम्हाला हा समोरचा किल्ला दिसत आहे, त्याला दौलताबाद किल्ला असे म्हणतात. हे छत्रपती संभाजीनगरमधून 16 किलोमीटर अंतरावर आहे. एकेकाळी हे ठिकाण देवगिरी नावाने ओळखले जात असे. आणि तुम्ही जेव्हा चढायला लागता तेव्हा तुम्हाला 750 पायऱ्या लागतील, परंतु तुम्हाला खाली दिसणारा दृश्य तो वेगळाच असतो. लेफ्ट साईडला जायचे, वरच्या साईडला वरती. हे बघू शकतात तुम्ही, इथे फोटो काढण्याचा स्पॉट आहे. तर आता इकडून वरच्या साईडला जायचं आपण. आणखी स्पॉट आहे, इथं तुम्ही फोटो पण काढू शकता. आता जवळजवळ आलो आहोत आपण. आता आपल्याला रात्री निघायचं होतं, आणि रात्री काही निघणं झालं नाही. आपण काय आता सगळ्यात गेलो आहोत. आपण आलो आहोत आता. बघू शकता इथे समोरूनच हे बघू शकता तुम्ही. आलो आहोत आपण इथं खुलताबाद. भद्रा मारुती हे छत्रपती संभाजीनगर जवळील पर्यटकाचे आकर्षण मानले जाते. हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी, सूर्योदयाच्या वेळी आणि रामनवमी अशा शुभप्रसंगी लाखोच्या संख्येने लोक येथे दर्शन करायला येतात. श्रावण महिन्यात महादेव शंकर यांचे पूजेला महत्त्व असते. हनुमान ही महादेवाचे रूपच आहे. शनिवारी शिवभक्त भद्रा मारुतीला दर्शन करायला येतात. मित्रांनो, आपण आलो आहोत आता इथे. दर्शन ते करून घेऊयात. आपण भद्रा मारुतीला आलो आहोत, बघू शकतात. आलो आहोत आता, दर्शन घेऊया तिथं. भद्रा मारुतीला आलो आहोत, दर्शन घेऊया तिथून. बघू शकता मित्रांनो, इथे किती मस्त सावलीसाठी केलेले आहे. कारण की इथं ऊन खूप येतो सध्याला, ऊन चालू आहे, त्यामुळे लोकांना बसायला इथे चांगले केलेले आहे. तुम्ही बघू शकता.
इथे लोकांचं बसायचं आयोजन केलं होतं मित्रांनो. इथे सावलीत हे मस्त बांधलं होतं वरती. हे यावर्षी बांधलेलं आहे. तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही. चला आता दर्शन ते घेऊयात आपण आता. दर्शन झालं का? झालं मी निखिल दर्शन थांबल्यावर होईल. एकदम चांगलं झालेलं. आता डायरेक्ट घरी जायचं आपल्याला. त्याचं ऊन बिन वाढलेलं पाण्याची सोय काय असेल तर पहा आजची. नाश्ता पाणी असेल तर जरा अजून चांगलं वाटत. भाई नाश्ता पाणी करून काही विषय नाही. आता जाऊ आपण मस्त नाश्ता विष्टा करू. काही खाऊन पिऊन येईल नाही आपण काही. डायरेक्ट घरी चहा फक्त पिऊन आलो. तुमच्या समोरच दाखवला आत्ता. ऊन पण लय वाढलेले आहे सध्या. रस पिऊ मस्त. दादा 2 रस दे ना. त्याला येता इथं रस पिऊ आपण मस्त. आणि समोर जाऊन नाश्ता विष्टा करून मस्त जमेल केला. हा मित्र बनवू लागलं त्या रसाचा खूप ऊन असल्यामुळे म्हणलं थंड काहीतरी पिऊ. तर इथे रस पिला इथे आम्ही. थोडं बरं वाटलं थंड पिल्यामुळे. रस पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घराकडे. चला आता दर्शन ते झालेलं आहे. आपण निघूयात आता. नाश्ता विष्टा करू. समोर जाऊ मस्त. व्हिडिओ पण काढायचे होते. हा व्हिडिओ पण काढून दे 1-2 माझे. कसे जोमात खरं व्हायरल झालं पाहिजे. ये घोडा. काढून पण झालेले आपले. आता जाऊयात घरी. नाश्ता करू पहिले आपण. त्यानंतर जाऊ घरी आपण मस्त. तर भूक लागलेली. पहिले नाश्ता काहीतरी करूयात आता. व्ह्यू बघू शकता मित्रांनो. जाऊ द्या भाई लय घाई माझी ये. हे वरच्या साईडमध्ये एक मंदिर आहे. तिथं पण एक नंबर बनवणार. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण जाऊयात घरी. आपण न्यू व्लॉगमध्ये आता भेटूयात. टाटा बाय बाय.